सगळी जण नुसती माझ्याकडे टकार मकार टकार मकार टकार ये इला इला घेन गो कसले होय कसले सांगा ओ झडे ओ ये मो ए झडे ओय हात आहे ओय माय झडे हात आहे मोजी काय करतात ओ तुम्ही आहे बाय अरे केन तरी आहे हात नाही मरे ओ तुम्ही तरी आहे हात ला बसा काय करतात ओ हात लावून माका हात लावून सांगणार नाही टोपले घात लावून सांगतो तरी बरा नाही ना हे कोणी होते ना आपल्या कपाळावरचा वजा नानाकडे गेलो नाना खय हे मासे नको तुमका अगे हम बघा तरी कसले कसले होय तसले मासे आणलोय आणि आज उद्या नको आज तुमचंच असा हा बाय तुका मासे मासे नको तुका बाबू तुका रे अरे येऊन बघ तरी हेड होईल तुका हा ओ तुका ओ काका आओ ओ बाबू अरे बाबू हे मसाले येतात ओ बघा तरी कसले कसले मासे घेऊन तुमका होय कसले मासे भेट नको दरात अजिबात घ्या नको 200चे वय 200चे घ्या 100चे वय 100चे घ्या 50चा वय तर 50चा कर्मट लागू द्या वय तर वेगळं या आणि मग आरे मग गोसप येऊ नका हे बाबू मासे सांगू नाही अरे मासे नाही सांगू नानाकडे गेलो ए नाना नाना हो नाना किती खाना खात असतो धोंडू कडे गेलो ए धोंडू या धोंडूचे लागले मुंडू वाटतात धोंडू नाही नाना नाही ए दाजी 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 वाटत गेलो दाजी नाही धोंडूही नाही नाना नाही दादा घर दादा गेलो माझा रोजची गिरायक असत ती शोधित माणसा व्हायचं रेकडी दादा अरे तरी अरे दादा
नाना नाना पटवते कसले होय दुसरे मासे गावतले काही काळजी करू नको मासे वरात नाही तर डाळ भात लोणचं कोण नाही कोणतं लक्षात ठेवा त्यामुळे आधी सांगतो सगळे जण या आता नका माहिती आहे सर बसंत रवतले नानीकडे गेले नानी दिसली मावशी ती पाटकडे बसत असते हसतस का मासे कोण येतो मासे नको म्हणता सुके व्हाय तुका सुके सुद्धा आणलंय काय व्हाय तुका गोलगो खातला अगे ये तरी सुकट मोबिल होय काय दे सगळी गिरायक काय माहिती तुका अरे लांबसून किती बोलतो घरी येऊन बोल बरे मी मागे ए बाबा पाठसून धंदो नाही पुढसून गिराय पाठसून येऊ नको पाठसून येला का आमचं धंदो बसता हे काय सांगा हो बाय माशे अरे ये तरी ये दवरवरी अरे या काय माहिती तुका अगे होळी उद्या आणि आजपासूनच सवय आजपासून तुम्ही सगळं घेऊन फिरतात मारून टाकी आणि आम्ही नाचल्याशिवाय घालणंच नाही तर गाणं होऊन पहिला नुसतं नाही घालतो आम्ही तसे गप्पा हुशार असो सगळं घेऊन येलं खयचे आवडतात दिलं आवड खयचे घेतलं मला ओळखलं अरे आता संगत वळता करत आहे नाशिकला कोणत्या मी इथला नव्हे मी पाताळ भुवनातून आलोय पाताळ भुवन म्हणजे साधारण वेगवेगळ्या पुढे हे मृत्यूलोक आहे याच्या खाली पाताळ भुवन अरे पण खालसून वर इलच कसं मी कुठेही जाऊ शकतो खरं जाऊ शकतस माझा हे काम करशील बरेच दिवस झाले मासे गावणार नाही पाण्यात बुडान मासे मी असं काहीच करणार नाही आणि मार्गाला चाल असताना मार्गात तू मिळालीस मला परिचय हवाय शिरा पडो सांगा मागवळ कोण नाही द्या अरे माझा नाव कोणाचा विचार बरोबर मा मी तुलाच विचारतोय मी सांगतो माझी ओळख अशी तशी ना मासे गोजेची पसंती नाव माझं वासंती आवडलं नाव आवडलं हे सगळ्यांना सौंदर्यही आवडलंय आणि मार्गात काय करतो
मला नाही शिरा पडेल बस खातो काय खातलस कसं वाटत तुका देव काय हात घालू काय मासे होय ना बोल सुद्धा तुका काय मला यातले मासे नकोय मासे खायलाच नाही म्हणजे मालकरी असत त्या मला मासे नकोय मासे नको पण मला हवंय काय वया मला तू हवे लोक येतात आणि माझ्या माशांचा मागणी घालतो तो सरळ सरळ माशांवरती मागणी घालता तू मला आवडलीस हे सगळं कदा वाटतं मला हवी आहे तुका होय पण तुका होय की द्या मला तुझ्याशी लग्न करायचंय लगीन करू चांगलं हळदचं निलय पातळाचं निलय आणि ह्याच्याचं निलय मोठा मोठा मी सत्य तेच बोलतोय आणि सध्या अजून लगीन जाऊ नाही खरं सांग औषधी शपथ आहे. काय ते तुझा अजून लगीन जाऊ नाही तर कोणी देव नाही काय तुम्ही गावात नाही खरं बोल मी दिसतोय होय म्हणजे माझं आता लग्न झालंच पाहिजे जाऊ खरं होतं ना ह्याच्या आधी कशावरून बघता येईल विस्तार आधी 4 वर्षापाठी लगीन जाऊ होतं तुझा हे अजून रोगच नव्हता माझं अजून लग्नाचं वयच नाही अजून नाही का होय? आता नुकतंच होत आहे काय सांगतोस बरं पण माका इतक्या तू मला कसं ओळखलंस माझं लग्नाचं वय नाही झालं ना, माणसं बघून सगळ्याची फारच हा. अरे मासे बघून आम्ही ओळखतो तर माणसं बघून कशी ओळखतो नाही तुला पाहिल्यानंतर मला वाटतं सुद्धा तुझं लग्न झालेलं आहे नाही बायकांचा कळतं बायकांच्या गळ्यात बघलं काय कळतं पुरुषांचा कळणार तुला पाहिल्यानंतर मला वाटतंय वाटा नाही पण तू काय खरी गजाल सांगा माझा 2 वर्ष आधीच लगीन जाताला होता बरं झालं बरं झालं नाही म्हणजे ते मध्ये बरं झालं लग्न झालं नाही ते बरं झालं अरे लगीन जाताना होता झालं काय न गावलं आमचं नागेश गावलं आमचं आणि माझं लगीन ठरल्या सगळी बोलणी केल्या सगळी आणि सगळी बोलणी करतो माझी आवाज जरा कपाळ हुशार माझी आवाज केली आणि नवऱ्या मुलाच्या हौशी विचारता नवरो मुलगो करता काय तर त्या नवऱ्याच्या हौशी काय सांगल्या काय बोलला नवऱ्यावर हुनाक लागली देव उभं राहता माका सगळं देव उभं राहणार नवरो माझा पोट भरला होता तरी सुद्धा मी सुद्धा कपाळचं केलं जेव्हा त्यांचा घर बघून गेलो पटल्या घरात गेले आणि बघलं हो त्याच्या देव उभं राहणार देव उभं राहणार ओ थंडीत कुडकुडातो आणि असल्या भावाला मी लगीन करू म्हणून घातलं लगीन बरं झालं पण आता एकच निश्चय माझा आहे मला तुझ्याशी लग्न करायचंय मला होकारातलीच उत्तर हवंय पैसे नसतील मासे फुकट घे पण या लग्नाच्या भानगडीत ते पडा नको बाबा बाबा तू बाकीची गिरायला भूजात आणि ते सहजी मिळत नाही हे मी जबरदस्तीने मिळवतोय काय जबरदस्ती चलो काय वाटलं मळ्यातली ती भाजी ती उचलली आणि घर वाटे लागला तुला माहित नाही मी या बरा तर बरा अरे मारलोय त्यांचा घेतलं त्यांच्याकडे सगळ्यांचा सम्राटाला काय करावं काय नाही याचा त्याला जर का विसर पडला असेल सम्राट बनवण्याचा अधिकार तुला नाही सर्चच्या मुखातून शब्द बाहेर पडले मला प्रथम परिचय तुझा हवाय मग तुझ्या प्रमाणे अचल विचल सुचल भारतात चला संत पात्रातील विचल पात्राचा सम्राट त्रिकाल केतू विहारा संत हे त्रिकाल केतू समोर काय वाईट दृश्य पाहिलं म्हणून हे शब्द तुझ्या मुखातून बाहेर पडले नात्याला तू बदलाव करत नाही पंडित नात्याला तुला समजावण्याचा प्रयत्न करतोय हे कृत्य तुला कधी घडलंय हे कृत्य या क्षणाला थांबलं पाहिजे म्हणून चढाईच्या पुढे करतोय तिच्या साजा साजी पुढे होत असेल जबरदस्त
याच्यामुळे मिळत नाही याचा सेवन असेल का दोघे संघर्ष सगळ्यात राहिला तर दोघांच्या तरी याचा सेवन होणार आहे तुमची दोघांची गरज दोघांची गरज मला नेमकं काय बोलायचं आहे मला सांग रे च्या उद्देशानं तुझी पावलं इथपर्यंत पण होईना सत्य आहे हिला तू पाहिलंच नकार दिलाय तुला मिळणार नाही बरोबर आहे म्हणून तुला सांग ज्या उद्देशानं तुझी पावलं पडली तो उद्देश हा मध्यस्थी काल आहे अरे तू इथं का आलास काय सांगतोस काय म्हणून तू इथं आलास आता शस्त्रार्थी घेणारच नाही कारण मृत्यूलोकात अगदी बंद करण्यासाठी तुझा प्रवेश झाला त्याचा उद्देशाला मी प्रवेश केलाय ते बंधुत्व चालवतो आणि तेच टिकून राहावं हाच माझा उद्देश आहे हेच कर्तव्य असणं कळलो आता विचार बदलला नको एकच कर्तव्य आणि ते कर्तव्य पूर्ण करण्यासाठी निघालो आहे